आधुनिकतेच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक लोकसंस्कृती आणि रूढी परंपरा हळूहळू लोप पावत असताना अकोले तालुक्यातील सांगवी येथे तळपाडे आणि भांगरे परिवारानं पारंपरिक आदिवासी पद्धतीनं संपन्न केलेला विवाह सोहळा समाजासाठी प्रेरणादायी ठरलाय। हा सोहळा केवळ सुवर्णा आणि प्रवीण यांच्या विवाहापुरता मर्यादित न राहता आदिवासी संस्कृती, निसर्गपूजक जीवन पद्धती, पूर्वजांविषयीची श्रद्धा आणि सामुदायिक ऐक्य यांचे प्रभावी दर्शन घडवणारा सांस्कृतिक उत्सव ठरलाय। आपल्या स्वतःचे पूर्ण आयुष्य समाजासाठी, समाजाच्या अस्तित्वासाठी, समाजाच्या या विवाहाची पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून विविध स्तरांमधून या उपक्रमाचं कौतुक सुद्धा होत आहे। आज अनेक विवाह सोहळ्यांमध्ये आधुनिकतेच्या नावाखाली स्थानिक परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक ओळख दुय्यम ठरताना दिसतीये। अशा परिस्थितीत तळपाडे आणि भांगरे परिवारानं आपल्या मूळ आदिवासी परंपरा जपत विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला। संस्कृती ही केवळ प्रदर्शनासाठी नसून ती जीवन जगण्याची पद्धत असल्याचा संदेश या सोहळ्यामधून अधोरेखित झाला। विवाहपूर्व हळद, देवक, तेलवाण, पारंपरिक लग्नगीते आणि सामुदायिक सहभागातून पार पडणारे विविध विधी अत्यंत पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले। प्रत्येक विधीमध्ये निसर्ग, कुटुंब, पूर्वज आणि समाजाविषयीची कृतज्ञता व्यक्त होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। ग्रामस्थ आणि नातेवाईकांनीही या विधींमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला। या विवाहाचे प्रमुख आकर्षण ठरला तो मांडव डहाळ्यांचा पारंपरिक सोहळा। सांगवी गावातून 5 पालींच्या डहाळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। सजवलेल्या बैलगाड्या, पारंपरिक आदिवासी नृत्य पथके, कांबड नृत्य, लेझिम आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीनं उपस्थितांना आदिवासी संस्कृतीचा अनोखा अनुभव दिला। विवाह मंडपासाठी उंबर, आंबा, जांभूळ, रुई आणि बोर या 5 पालींचा वापर करण्यात आला। या वृक्षांची निवड ही केवळ धार्मिक परंपरा नसून पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचं महत्त्व आणि निसर्गाशी असलेलं घट्ट नातं यांचं प्रतीक असल्याचं जाणकारांनी सांगितलंय। विवाहस्थळी आदिवासी टोटेम, कुळचिन्हे, पारंपरिक शस्त्रे, दगडी दिवा, वीर पुरुषांचं प्रतीक, पूर्वजांचं स्मरण आणि कुळसाई यांची सन्मानपूर्वक मांडणी करण्यात आली होती। त्यानंतर धरती माता, सूर्य, चंद्र, अग्नी आणि वायू या पंचमहाभूतांचं पूजन करण्यात आलं। नवरा नवरीने धान्य, शस्त्रे, निसर्ग, पूर्वज आणि समाज यांचं पूजन करून विवाह म्हणजे केवळ 2 व्यक्तींचा संबंध नसून संपूर्ण जीवन व्यवस्थेशी बांधिलकी स्वीकारण्याचा संस्कार असल्याचा संदेश दिला। यावेळी नवऱ्याच्या घरातील ज्येष्ठ महिलेनं नवरीला आदिवासी परंपरेतीलच मानाचे फडके परिधान करून तिचा सन्मान केला। या कृतीतून स्त्रीला कुटुंबामध्ये सन्मानाचं स्थान देण्याची आदिवासी परंपरा अधोरेखित झाली। त्यानंतर मांडवगणाच्या पारंपरिक लग्ना म्हणण्यात आल्या। नवदाम्पत्यानं उपस्थितांना हात जोडून आशीर्वाद मागितला तर उपस्थितांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून शुभेच्छांचा वर्षाव केला।
या विवाह सोहळ्यास आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे, सतीश भांगरे, आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्याचे भाऊसाहेब गंभीरे, ॲडव्होकेट राजाराम बेंडकोळी तसेच बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते, आदिवासी साहित्यिक, अभ्यासक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सांगवीतील या विवाह सोहळ्यानं समाजासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा केलाय. विकासाच्या आणि आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या सांस्कृतिक मुळांपासून दूर तर जात नाहीये ना. आदिवासी संस्कृती ही निसर्गावर विजय मिळवण्याची नव्हे तर निसर्गाशी समरस होऊन जगण्याची संस्कृती आहे. इथं विवाह हा खर्चाचा आणि दिखाव्याचा उत्सव नसून सामूहिक जबाबदारी, सामाजिक ऐक्य आणि मूल्यांचा संस्कार मानला जातो. सांगवीतील हा आदिम विवाह पर्यावरणपूरक, संस्कृतीप्रेमी आणि मूल्याधिष्ठित समाज जीवनाचा आदर्श ठरलाय. तळपाडे आणि भांगरे परिवाराने जपलेली ही परंपरा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून आदिवासी लोकसंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या दिशेनं हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्यात. नवरी सुवर्णा लक्ष्मण तळपाडे ही बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भरत तळपाडे यांची पुतणी आहे. भरत तळपाडे यांच्या माध्यमातून हा अनोखा आदिम विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.